काके काय झालं? काय नाही. मग तू खुश का दिसत नाहीस? अगं नाही, असं काय नाही. काके सांग तुला काय झालं? तू अशी नाराज का दिसतेस? शितले, अगं मला काय वाटतं, यापेक्षा तू किती खुश आहेस ना हे जास्त महत्वाचं आहे. शितले, तू नीट विचार केलायस ना? होय. मग झालं तर तू खुश, मग मी बी खुश. काके मला माहिती तुला माझी काळजी आहे, म्हणून तुला असं वाटतं मी त्या घरी जाऊ नये. पण तू कसलं बी टेन्शन घेऊ नकस. अगं पण काके तूच सांगितलं होतंस का नाही, लग्नानंतर थोडीफार ऍडजस्टमेंट करायची लागते म्हणून. होय, पण तरी बी मला वाटतंय तू त्या घरात खुश नाही राहणार. न राहिलं काय झालं? अगं शितले, त्यांच्या घरचं नियम रीतिरिवाज सगळं आपल्याला जमणार आहेत का? प्रत्येक घराचे वेगळे नियम असतात आणि आपण त्या नियमातच राहायला पाहिजे ना. होय काके आणि आजा झाली का तयारी? चालू आहे. लग्नाच्याच गप्पा चालल्यात वाटतं. होय. ह्यांच्या बोलण्याच्या नादात शितलीला खरं नाही ना करायचं. तू काय म्हणत होतीस? अगं ते सुमन काकी तुम्ही जावा, मी शीतलचा आवरते. अगं नाही, नको, मी करते की तयार. कशाला उगाच तुला त्रास? आता त्यात त्रास कसला? आता घरचं लग्न आहे म्हणल्यावर एवढं बी करायला नको वे. बर, तू हिला तयार कर, मी हाय खाली. हे यास्मिन, बर झालं आलीस. आता तुम्ही दोघी मिळून शीतलला तयार करा, मी खालची कामं बघते. काय काय यास्मिन? नाही काय नाही. शितले, हे सगळं कसं झालं आणि कधी? शीतल लेच भारी दिसतेस बघ, वय का नाही? काय बघताय? काय नाही म्हणलं, फेडरेशनच्या अध्यक्षाला बढती मिळाली का काय? नाही अजून. एवढी काय नटतेस? शीतलचा सुपारीचा कार्यक्रम आहे ना. काय कधी? आजच. ठीक आहे, आता तिकडच निघाले. कुणा संघ? हर्षवर्धन देशमुखांसंग. भैया संघ शीतलीचं लग्न ठरते? होय. का तुम्हाला काय अडचण आहे का? मला कशाला आली अडचण? अगं पण शीतलीचं लग्न भैया संघ कसं काय पवारांनी ठरवलं? मग कुणा संग ठरवायला पाहिजे होतं? हे बया गप, तुझ्या संघ बोलायचं म्हणजे अंगावर काटाच येतोय. ते म्हणतात ना, भीक नको पण कुत्रावर. काय म्हणलं? अगं काय नाही, किस्त बोलते आज. तुम्ही काय बोलताय ते कळना झालंय ना, म्हणून विचारतीये. सुपारीचा कार्यक्रम कुठं आहे? पवारांच्या दारातच आहे. जास्त कुणाला सांगितलं नाही काय? नाही, 4च माणसं बोलवायचं ठरलंय. त्या शीतलीला बघतेच बघ आता. का? अगं काय सांगितलं नाही, काय नाही पुरीनं. ती अचानक ठरलं ना. पण शीतली तयारच कशी काय झाली लग्नाला? का तयार नसायला काय झालं? भैयांसारखं स्थळ दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचं नाही. तुमच्या नातवासारखं नाही काय, स्वतःचं घर आहे, समद कसं चांगलं आहे. कुठली बी पोरगी डोळा झाकून तयार होईल लग्नाला. अध्यक्ष आहेत का घरात? अगं बाई, भैया साहेब नमस्कार मामी. कार्यक्रम तिकडून तुम्ही इकडं कसं काय आलाय? होय, ते जरा काम होत. मामा कुठे आहेत? आहेत की. बोलवा ना त्यांना. अवा काय ग? इकडे या की भैया आलेत.
नमस्कार. नमस्कार. बोल की भैया. मामा ते सॉरी बरं का. काय तुम्हाला मामींकडनं निमंत्रण पाठवलं. नाही नाही तसं काय नाही, ठीक आहे. हा मामा ते जरा तुमच्याकडे महत्वाचं काम होतं. माझ्याकडं हा काय? टॅलेंट. हा मामा, भैयांची अशी इच्छा आहे की आजच्या सुपारीच्या कार्यक्रमात तुम्ही आणि मामींनी सगळं करावं. का? अहो तुम्हाला तर माहितीच आहे की मला वडील नाही येत. ताईसाहेब आणि दाजी पण येऊ शकणार नाहीत. तेव्हा घरचं माणूस म्हणून कुणीतरी तुमचं भाचा समजून तुम्ही प्लीज ही जबाबदारी स्वीकारावी अशी मला वाटतं. अरे पण मी हा आता पण नाही बिण नाही. आता आपल्या मामींनी माझ्या लग्नासाठी किती प्रयत्न केले आणि तसं बघायला गेलं तर तुमचा आजय आणि मी एकत्र खेळलो वाढलो. जसं तुम्हाला त्यो तसंच मी पण. तेव्हा नाही नका म्हणू प्लीज. अरे तसं नाही, पण मी काय होय होय. आता भैया एवढं म्हणते तर बर ठीक आहे. मामा थँक्यू. बरं अरे हे राहू दे राहू दे. नाही मामा खरंच थँक्यू. मामी थँक्यू. जीजी येतो ग. हा हा मामी तुम्ही आणि मामा व्हा पुढं. मी आईसाहेबांना घेऊन येतो. होय होय. मामा या बर का. जीजी येतो ग. त्याला आवर की किती आहे. झालं की. काय झालं की एक तासभर ऐकतोय झालं की होत तर काहीच नाही. मी काय तर घोड्यावर बसल्यावर करतो. थांबा की जरा आवडते किती. तू का बरं म्हणे आवरती किती. तुझ्या नादाला लागून तिची बी ढकल गाडी झाली या. एक तासभर झाला आवरती या. आय एवढं गडबडीने कुठून निघालाय तुम्ही. घ्या गावात काय चाललंय हे बी माहित नाही साहेबांना. काय चाललंय गावात. सांगा साहेबांना कुठे चाललोय ती. अरे शितलीच्या लग्नाची आज सुपारी नाही का. हा होय. शक्यच नाही. का. शीतलचं लग्न ठरतंय आणि मला माहित नाही. असं होऊच शकत नाही. तुला विचारल्याशिवाय त्यांच्या घरातलं पान बी हलत नाही म्हणकी. तसं काय नाही. आय तू खरंच सांगतेस. अरे होय की खरंच सांगते या. आजनं सांगितलं कसं नाही. तुम्ही मला एप्रिल फुल करताय काय. अरे एप्रिल फुल कशाला करू. खरंच आहे. वर्ग कोण आहे आय. मला काय माहित नाही, पण पुष्पाच्या सांगण्यावरून मला असं वाटतंय की भैया साहेब असावा म्हणून. काय होय. भैया संग शीतलचं लग्न ठरतंय वय. हा का रे काय झालं. असं कसं झालं. असं कसं म्हणजे. म्हणजे भैयात पण शीतलचं लग्न ठरतंय आणि शीतल कशी तयार झाली. कशी झाली म्हणजे. भैयासारखं चांगलं स्थळ मिळालं तर ती कशाला नकार देईल. समजा काय शीतलच्याच पसंतीनं चाललंय या. अगं पण त्याच्या काय नादाला लागली आहेस. आज तुला तरी नक्की माहिती आहे का नवरा मुलगा भैया आहे का दुसरा आणि कुणी आहे. होय. चल चला. असं कसं झालं असेल. हाजाला माहितीये का. विचार करतो.
मामा का एवढी तयारी करतोय? आजानं मला सरप्राईज द्यायचं तर ठरवलं नाही ना? मामालाच विचार. मामा ए रावल्या, हा एवढं लेट होईल का? जितू काका नेमकं काय आहे? अरे कुठल्या गावात असतोस तू? आज शितलीच्या सुपारीचा कार्यक्रम आहे. कुणा सांगाय? वर का तुझ्या ओळखीचाच आहे. मग कोण आहे तू सांगा की. अरे कोण आहे म्हणजे? अरे गुरुजी थांबा, आलो मदतीला. मला कोणच काय नीट सांग ना. राहुल्या केवढा उशीर? आप्पा पोरगा कोण आहे ती सांगा की मला. पोरगा आपल्या गावातलंच आहे. तुला जर नाव सांगितलं ना तर धक्काच बसेल. मग कोण आहे ती सांगा की. अरे आपल्या उज्ज्वल बँकेचे संचालक हर्षवर्धन देशमुख. काय? बघ बसला ना धक्का. अरे असं स्थळ शोधून तरी भेटेल का आपल्या शितलीला? आप्पा शीतल कुठं आहे? अरे ते आवरती आहे. मला तिला भेटायचं आत्ता. आल्या भेट. अहो नाही, लय अर्जंट आहे. तू मला कामात मदत करणार असतील तर कर, नाही तर तिकडे बाजूला थांब. तर मध्ये मध्ये करू नको सारखा. ना ना मला शीतलला भेटायचंय. अरे आवरती ती. टॅलेंट रावल्या काहीतरी गोळ घालणारे बघ. याला बहुतेक नाव कळले. त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. अहो ना ना मला महत्वाचं बोलायचंय शीतल संघ. राहुल्या तुझं आहेच का अजून? ना ना पुरींच आवरलं का? येतील आता सगळ्या जणी खाली. अहो ना ना राहुल्या आपण नंतर बोलू. भाईसाहेब नमस्कार. शीतलला फोनच करतो. जेडी फोन बघ की ग. यास्मिन धर. कुणाचं आहे ग? अगं काय माहित, कट झाला. मन कसं झालं? नाना गणेश पूजन करून घेऊया. आप्पा आप्पा पुरीला बोलावताय ना? मी आणते बोलून. अगं आवरलं का तुमचं? होय. चला लवकर खाली, सगळे जमलेत. राहुल कशाला फोन करतोय बघ की. अगं आपला आवरला का नाही ते बघायला करत असेल. आलो म्हणून सांगते. अगं आता चाललोयच की आपण, कशाला उगाच सांगायचं. चल ग शीतल. हा चल. मेरा फोन धर. झालं आवरले, येते. हा
शीतल, आता तुझं लगीन होणार आहे ना, तेव्हा असा डोक्यावर पदर घ्यायचा आणि डोक्यावरनं पदर खाली पडू द्यायचं नाही बरं का. आपलं चालत नाही. होय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता गावातली समजी लोक जमा झाले, तेव्हा पाटावर बसलीस का नाही की डायरेक्ट नवऱ्या मुलाकडे बघायचं नाही. हा, बरं दिसत नाही, कळलं का? नाहीतर बघशील बर का. नाही बघत. हा, आणि पाटावर बसलीस शांत बस, पुन्हा संग काय बोलू नकस. आणि तुला जी काही पाहिजे असेल ना ती जेडीला माग. जेडे, तू थांब हिच्या संग. हा, हाय मी इथंच. हा, यास्मिन, ती आतमध्ये पेड्याचा बॉक्स आहे, ती पेड्याचं तुकडं कर आणि ताटात ठेव. जा, चल. धावल्या काय रे धावल्या? मामी, अहो शीतल संग मला आता लय महत्वाचं बोलायचंय. अरे आता कार्यक्रम सुरू झालाय ना, पुन्हा बोल. अहो पण राहुल्या तिकडे जायचं नसते आता. हे बघ राहुल्या, आता आपल्या घरचा कार्यक्रम चालू आहे ना, आणि घरच्याच माणसाने असं करून चालतंय वे. आता लुडबुड करू नको. काय, जा बस. अहो पण जा जा बस. नवरदेवाला बोलवा. दादा, हा, बोलवतो. नमस्कार. नमस्कार. चला. शीतल,